काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची चळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते सेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. माणूस लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर वेगळा असतो, त्याचप्रमाणे तो बायको बरोबर आणि बायको व्यतिरिक्त वेगळा असतो. आज आपल्याला जी व्यक्ती भेटणार आहे ती देखील बायको बरोबर काही वेगळी आहे का हे शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया तृप्ती आणि सिद्धार्थ जाधव. हुप्पा हुय्या जय बजरंगा, हुप्पा हुय्या जय बजरंगा. दे धक्का, हा दे धक्का, ओ ओ दे धक्का, हा दे धक्का. क्या बात है. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं आणि जाधव दाम्पत्याचं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. कसं आहे तृप्ती, सिद्धार्थ आता आमच्या रसिक प्रेक्षकांनी बघितलेलं आहे, ते त्याचे चाहते आहेतच. सो आज त्याला खरं बोलवायचं म्हणजे असं म्हणता येईल की तुला भेटायचं आहे आणि म्हणून तुझ्या बरोबर त्याला पॅकेजमध्ये बोलवलंय. म्हणजे इथे येण्यासाठी पण किती बापरे किती प्रयत्न करावे लागले. जेवढं माझ्या डेट्स ऍडजस्ट होत नाही तेवढं तिच्या डेट्स ऍडजस्ट केल्या जातात. अरे बापरे. हो हो, इतकं प्राइसी वागतेस तू नवऱ्याबरोबर? नाही नाही प्राइझी असं नाहीये, पण जनरली आता तो ऍक्टर आहे ना, मी काय सीनच्या बिहाइंड आय एम मोर कम्फर्टेबल. तर मी म्हटलं की नको, तू जा, तू इंटरव्ह्यू कर. सिद्धार्थचे जे फॅन आहेत त्यांना असं सारखं वाटतं की काय म्हणजे इतका विनोदी अभिनेता, मस्त इतका टाइमपास करत असेल, पण तरी प्रपोज कसं केलं असेल हे तर काय व्हिज्युअलाइज करू शकत नाही. नाही नाही, सिद्धू प्रपोज करताना खूप सिरियस, आणि म्हणजे त्यांनी मला एल्फिस्टन स्टेशनवर तिकीट विंडोच्या समोर खूप एकदम असं सिरियस वगैरे होऊन डायरेक्ट माझ्याशी लग्न करशील का. म्हणजे मी देवेंद्र प्रेमचं एक नाटक करत होते, त्या ऑडिशनसाठी वगैरे मी गेलेले. तिथे माझी पहिल्यांदा सिद्धूशी ओळख झाली आणि त्या रिहर्सल करता आम्ही ठाण्याला जायचो ट्रेननी. तर फर्स्ट टाइमच ना तो खूप म्हणजे मला कळलेलं की हा माझ्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहे, कारण मी कुठेही गेली ना तसं माझ्या मागे मागे यायचा. तर अच्छा तू चाललीस का, मग मी पण तिकडेच चाललोय, तर आपण एकत्र जाऊ ट्रेननी. आणि असं वगैरे करून ना ठाण्याला आमची 4-5 दिवस रिहर्सल होती. आणि मग तिकडे 4-5 दिवस रिहर्सल झाल्यानंतर असं ठरलं ना मला करायचं नव्हतं ते नाटक. मग हाला कळालेलं की अच्छा आता ही येणार नाही ह्याच्यानंतर. तर मग तो असा एकदम फुल प्रिपेअर्ड होता की आज मी काय ते ना विचारणार नाही. आणि मी असं एकदम खूप नॉर्मल की अच्छा चला ठीक आहे. एल्फिस्टन स्टेशन आलं, तो एल्फिस्टनला राहायचा तेव्हा तिकडे. आणि मग नंतर मी ठीक आहे ओके चल ठीक आहे बाय. नाही नाही तृप्ती मला ना तुला काहीतरी सांगायचंय. अच्छा ठीक आहे काय. मला माहिती होतं की त्याला मी आवडायची, पण एवढ्या लवकर डायरेक्ट तो विचारेल असं मी अजिबातच विचार केला नव्हता. मग त्यांनी मला विचारलेलं डायरेक्ट की तू माझी लग्न करशील का. प्रेम तेव्हा काय 21-22 वर्ष काहीच नाही, डायरेक्ट लग्न. मी हेच ठरवलं होतं की म्हणजे आय लव्ह यू किंवा अशा गोष्टी या खूप फिल्मी असतात. मला असं वाटलेलं की मी ज्या मुलीला प्रपोज करेन किंवा ज्या मुलीला प्रेम करेन तिच्याशी लग्न करेन. म्हणजे ते तेव्हा तसं नसतं. आणि तसा खूपच मी चिकना असल्यामुळे प्रत्येक मुलगी माझ्याकडे बघायचीच असं नाही. आणि हिची एक गोष्ट काय आवडलेली, ही आली होती त्या ऑडिशनला आणि अशी म्हणजे नमस्ते म्हणजे फुल एकदम मस्त केलं होतं जे काय केलं होतं. मला आवडी मुलगी मस्त आहे आणि मग आवडायला लागली, स्वभाव आवडायला लागला.
आणि नंतर कळलं की हिचं काही जर्नलिझम चालू होतं, ही पत्रकार आहे, त्याच्यात तिचं वेगळं होतं. मग ती बोलली माझी फक्त एक हॉबी होती म्हणून आली होती. बोलली ही जाणार आता, मग कुठे भेटणार, तेव्हा काय मोबाईल नव्हते कोणाकडे, मग आपले 1 रुपया कॉईन वाले म्हणून मग, आणि मग आता ही भेटणार कधी असं होतं. आणि तेव्हा म्हणजे मी असा टाईट टी शर्ट असतो ना एकदम बसा, आणि त्यात एवढा हात होता तेव्हा माझा, एवढा असा. आणि तिथे उभा राहून मी तिला बोललो की ठीक आहे, म्हणजे मी तिला नेहमी स्टेशनला सोडायला जायचो. की कसं केलं दाखव ना, करू ना थोडं आम्हाला दाखव ना. मी असाच होतो, म्हणजे उभा होतो इकडे तिकडे, लोक बघत होते. आणि हो, म्हणजे मला सगळ्यात जास्त आश्चर्य ना त्या एकाच गोष्टीचं वाटलेलं की स्टेशन इतकं क्राऊडेड आणि त्याच्यामध्ये ना तो एकदम असा सिरियस, आणि तू असे लग्न करशील का, तर ते माझ्यासाठी जास्त अजून ते शॉकिंग होतं की जनरली आपण कसं बाहेर कुठं असं नाही. म्हणजे ते त्याला मनात वाटलं, ते त्याने डायरेक्ट मला प्रपोजच केलं. बेसिकली सिद्धू आणि माझी ना खूप चांगली फ्रेंडशिप होती. मी सिद्धूला खूप चांगला मित्र मानायची. म्हणजे तो माझ्याशी प्रेमच करायला पहिल्या दिवसापासून. म्हणजे ते स्टेशन नंतरही त्याला क्लिअर सांगितलेलं की किती ओळखतोस तू मला, तुला काय माहितीये माझ्याबद्दल 5 दिवसाच्या ओळखीवर. मी म्हटलं हे तर काय पॉसिबल नाहीये, आणि मी ते खूप लाईट नोटवर घेतलेलं की इट कॅन जस्ट बी अ फ्रेंडशिप, त्याच्यापुढे काहीच नाही. तरी त्याच्यानंतर तो मला फोन करायचा, आणि तो मला ना नेहमी एक गोष्ट सांगायचा की तृप्ती, तू कधी विचार करशील ना लग्नाचा, तर प्लीज माझ्याबद्दल एकदा विचार कर. आणि तो ना माझ्यासाठी नेहमी एक मंच आणायचा, 5 रुपयाची एक मंच यायची, आणि तो दरवेळी ना मला स्टेशनला भेटला ती द्यायची. मी कधी कधी कंटाळायचो, रोज काय म्हणून. भैया पण ओळखीचा झाला होता, स्टेशनला होते, राम आले मेलो, ही काय मंच आहे, ही काय मंच आहे असं त्याला वाटत. पण रोज. आणि ना त्याची म्हणजे ती सिन्सिअरिटी किंवा त्या फ्रेंडशिप मध्ये मी खूप कम्फर्टेबल फील करायची त्याच्यावर. आणखीन एक वेगळा फॅक्टर आहे तृप्तीचा माझ्या आयुष्यात येण्याचा, की जेव्हा मी तृप्तीला भेटलो होतो ना, त्यानंतर मी लोचा धलारे नाटक मला मिळालं होतं. आणि लोचा धलारे हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. म्हणजे केदार सरांनी मला लोचा दिला, आणि लोचाने मला म्हणजे रंगभूमीवर एक स्टँड आहे. तो पोरगा आधी माणूस सिद्धार्थ होतो, म्हणजे प्रत्येक प्रयोगाला असायची, प्रत्येक गोष्टीला असायची. आणि मग ती मैत्री वाढत गेली, काही गोष्टी सेटल करण्यात गेल्या, आणि मग एक 4 वर्षांनी असं डिसिजन झालं की सिद्धू आपण, आणि मी तिला नेहमी सांगतो सिद्धू, कारण तिच्या घरचे शोधत होते बरं स्थळ कुठली यायची, नासाचा सायंटिस्ट, मोठी मोठी स्थळ यायची. एकदा तर एक मुलगा काहीतरी बघायला पण आलेला, आणि फुल एकदम आज फुल कांदे पोह्याचा वेद सगळं, पण बिचारी तरी पण तिने अजूनही मला साथ दिली, ती खूप मोठी गोष्ट आहे. मला नेहमी एकच गोष्ट वाटायची की अननोन पर्सन बरोबर करून, त्यापेक्षा सिद्धू एवढा चांगला मित्र आहे, ठीक आहे. आणि मला ना त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स होता, मी जे काय त्याचं बघितलेलं, तर मला एवढं वाटायचं ना की नाही हा काहीतरी करेल. त्यामुळे मला ते एक होतं की नाही ठीक आहे, आता म्हणजे नको आपण करू, आपण 5 वर्षापासून ओळखतो, अनोळखी माणसावर लग्न करायचं, त्यापेक्षा आपण ह्याला ओळखतो, आणि एक लाईफ पार्टनर इज अ गुड फ्रेंड, त्याशिवाय मला असं वाटत नाही की अजून काय असू शकतं. पण त्यामुळे मी म्हटलं की नाही ठीक आहे, काही असेल प्रॉब्लेम आपण करू लग्न. मग घरी, दोघांच्या घरी कसं सांगितलं आणि कधी सांगितलं? माझ्या घरी थोडे प्रॉब्लेम्स होते इनिशियली, म्हणजे काय तर काही किंमत नव्हतं. बेसिकली आपल्याला म्हणजे नाटकात किती 150 रुपये 200 रुपये नाईट, आणि म्हटल्याप्रमाणे खूप सुंदर चेहरा, त्यामुळे आणि टेलिव्हिजनवर काम काय करायचं तर इथे दातांना कलर लाव, इकडे छोटे कपडे घाल, असा ये तसा ये, तर ते कसं अप्रिशिएट होणार ना. म्हणजे माझे एपिसोड लागायचे ना, मी आपण नसलात का करायचो, ते फोन करून सांगायचो आजचं बघा, आजचं मी ते केलेलं आहे, आणि ही स्वतः टीव्ही लावून ना आतमध्ये जायची, कारण तिलाच मी असं विचित्रपणा केलेला ना, बाबांना कसा दाखवू असं व्हायचं ना. त्यामुळे त्यांचा एक स्टँड होता की तेव्हा तृप्ती खूप म्हणजे स्वतःच्या पायावर उभी होती, स्वतः जॉब करत होती, आणि मी नाटकात कुठेतरी छोटे छोटे रोल करत असल्यामुळे ते थोडंसं होतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट मान्य करतोय, टेलिव्हिजन असेल, मला नशिबाने माझे शिक्षक मित्र तुमच्यासारखे कलाकार सगळेच नशिबाने सगळे चांगले मिळाले. आई बाबा, माझी फॅमिली, माझी बायको आणि माझी सासू सासरे, मला ही माणसं खूप चांगली मिळाली, जेणेकरून मी स्टँड झालो. लग्नानंतरही ते अगोदर सासऱ्यांना मी आवडायचो, म्हणजे मी त्यांना स्टेशनला भेटून काका मला तृप्ती आवडते, त्याशी लग्न करायचं इथपर्यंत त्यांच्याशी बोलणं केलेलं. स्टेशन पण स्टेशनवर सांगितलं सर, आपलं तुम्हाला सांगितलं तिकिटाचे पैसे केले नाही, त्यांना भेटून बोललो होतो. सासूबाई पण त्या म्हणजे आव्वा बोलतो मी, आव्वा म्हणजे आई, त्यांना मी नट म्हणून आवडायचो, पण असा म्हणून जावई म्हणून, पण त्याही खूप चांगला. पण आता जसं म्हणजे आज जे सिद्धू सेटल झालाय किंवा 5 वर्षामध्ये, आता सगळेच म्हणजे हॅपी आहे. टचवूड. लग्न मात्र हॉलमध्ये झालं का स्टेशनवर? लग्न स्टेशनच्या बाजूच्या हॉलमध्ये झालेलं आहे.
ते पण हो. तर आम्हाला स्टेशन एकदम कन्फर्म आहे सर. बस गाडी एकदम स्टेशन मध्ये आलेली आणि लोअर परेलला एक हॉल आहे तिथे आम्ही तिथे झालं. लग्न केलं. सांगा लग्नानंतर कुठे फिरायला गेला? आमचं लग्न आम्ही असं काय प्लॅनिंग वगैरे करून म्हणजे खूप कमी वेळात आमचं लग्न झालं. म्हणजे आमचं 10 मेला लग्न होतं, आम्ही 9 मेला भाड्याचं घर वगैरे बघून आलेलो. आणि सिद्धू त्यावेळी नाईट शूटिंग करत होता. तेव्हा मी शूटिंग करत होतो. यांचा काही नेम नाही सिनेमाचा, केदार सरांचं. बरं तो सिनेमा एका रात्रीचा होता. ते आमचं शूटिंग 15 दिवस संध्याकाळी 7 ते सकाळी 7 असं लागायचं. इव्हन लग्नाच्या मुहूर्ताला 12:30ला 9 तारखेला मी रात्री सकाळी 7 वाजता शूटिंग केलंय. 7 वाजेपर्यंत आणि 10ला लग्नाला गेलो. असं हा, म्हणजे मी तसा गेलोय. म्हणजे मी दाढीही नाही केली लग्नाला. फोटोचे काढलेत ना माझे. सगळं आहे. एवढी धावपळीत सगळं ते लग्न झालं होतं माझं. आणि वेळ नाही मिळायचा. कुठे जाऊया फिरायला असं नव्हतंच. मग एके दिवशी तर आणि मी ना त्याला नेहमी म्हणायची की चल ना रे सिद्धू कुठेतरी जाऊया, आपलं लग्न झालंय कुठेतरी जाऊ. तर नाही नाही अगं शूटिंग आहे शूटिंग आहे. तर एकदा शूटिंगला गेला आणि त्याला कळालं की 2 दिवस पुढे ह्याचं काम नाहीये. तर ह्यानी मला ना खूप एक्साइटमेंट मध्ये रात्री 12:30 वाजता फोन केला की तृप्ती आता ना 2 दिवस काही नाहीये, तर आपण ना मस्त जाऊ फिरायला. आणि तेव्हा अंकुश दादाने त्याला एक जागा सजेस्ट केली की लोणावळ्याला जा असं तसं. त्यांनी फोन केला, सगळी अरेंजमेंट केली. मला म्हणाला आणि आम्ही दोघंच राहायचो अंधेरीला. तेव्हा मला भीती वाटायची एकटं राहायला. तर मी रात्रीची बोरिवलीला जायची आणि हा सकाळी आला ना की मी बोरिवली टू अंधेरी यायची पुन्हा. तर आणि मला सांगितलं, मी फुल एक्सायटेड, फुल असं पॅकिंग विकिंग करून मस्त की चला आता उद्या सकाळी जायचंय. मग ह्यानी मला सकाळी पुन्हा 5-5:30 वाजता फोन केला, अशा तृप्ती माझा पॅकअप झालाय, मी इकडनं निघतोय, तर तू एक अर्धा तासाने निघ, तू ये घरी आणि मग आपण निघू, ड्राईव्ह करून आपण जाऊ लोणावळ्याला. 6-6:30 निघूया घरातून असा प्लॅन ठरला. तर तुम्ही आले जवळजवळ 6-6:15 घरी पोहोचले. मी बेल मारते, हा दरवाजाच उघडे ना. 15 मिनिटं झाली. मग ते पहिला म्हणजे असे दरवाजे असायचे, ते लेटर बॉक्स आपण टाकू शकतो, म्हणजे आपल्याला दिसायचं आतमध्ये काय. तर मी बघितलं तर सिद्धू झोपलाय. म्हटलं झालं, सिद्धू झोपणं म्हणजे इम्पॉसिबल आहे, सिद्धूला उठणं, तो उठूच शकत नाही. तरी मी स्वतःला कन्व्हिन्स करते, नाही उठेल उठेल, कारण आत्ताच मी फोन केला ना 15 मिनिटं आधी. तर मी ठोकते दरवाजा जोर जोरात. आमच्या बाजूला ना, म्हणजे आम्ही सिंगल रूम किचन मध्ये राहायचो, ते नाही का असे जॉईंट घरं असतात. आमच्या बाजूला एक गुजराती कपल राहायचं. मग तो आला, अरे क्या हुआ भाभी क्या हुआ. मग तो पण, अरे सिद्धार्थ उठो, अरे सिद्धार्थ. मग त्यांनी ना त्याच्या लहान मुलाची ना एक पिचकारी आणली, त्याच्यात पाणी बिणी भरून. आणि त्या तिकडनं ना त्या लेटर बॉक्सच्या इकडनं सिद्धू आम्हाला दिसतो आणि आम्ही ना पिचकारीने त्याला पाणी मारतोय. तरी आले ना. शेवटी 7:15 वाजले. तुम्हाला बोलतो, अरे भाभी उठेगा आप बैठो. पुन्हा मी बसली थोडा वेळ, पुन्हा गेलो आम्ही, पुन्हा दरवाजा, पण उठेच ना. शेवटी मी ना एकदम इरिटेट गेले, घरी गेले 8 वाजता, 8:15. म्हणते, अगं काय तू जाणार होतीस ना. मी काहीच नाही, मी ना गप्प बसलेले. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले. त्याचं काहीतरी ना 11-11:30 वाजता मला फोन आला PCO वरनं. त्याच्यानंतर तो सांगेल तुम्हाला काय झालं. 11:30 उठलो ना, मला कळलं की नाही. आणि मी दरवाजा उघडल्यानंतर ते बाजूलाच गुजरायचे होते, ते अशी फक्त माझ्याकडे बघत होते. आदमी आहे तू, असा तो माझ्याकडे बघत. तेरा बीवी आके चला गया मालूम. तर ते मला, म्हणजे मी तिला फोन करून सॉरी 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 यार, सॉरी यार, सॉरी यार. ती झोप बेसिकली. मग नंतर काय पडली ते पण सांग ना आम्हाला. नंतर काय माफी मागितली आणि काय करणार, सॉरी सॉरी बोललो. कारण तेव्हा म्हणजे नंतर 11:30 वाजता गेलात फायनली नाही नाही, आम्ही नंतर 2 दिवसांनी वगैरे प्लॅन केला. कारण नंतर ना मी खूप इरिटेट, मी म्हटलं मला जायचंच नाहीये, काय आजचा दिवस गेला, जायचं ना, काय जरा 4-5 तासांनी काय फरक पडायला. तिकडे पण जाऊन झोपणार, म्हटलं नकोच जाऊया. आणि नंतर एक छान गोड मुलगी झाली, एका गोड मुलीची एंट्री झाली या छान दोघांच्या लव्ह स्टोरी मध्ये. तिचं नाव स्वरा. स्वरा खूप गोड आहे आणि म्हणे सिद्धार्थ स्वराची काळजी वगैरे खूप छान घेतो, खरंय का? हिट आहे खूप खूप. म्हणजे स्वरा आमच्या लाईफ मध्ये ना एक नेक्स्ट टर्निंग पॉईंट होतं. कारण स्वरा यायच्या आधी आम्ही कसं दोघंही वर्किंग होतो, आम्हाला दोघांना खूप भीती होती की आपण कसं रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकू, हा बाहेर, मग माझे वर्किंग आवर्स एकदम हे. पण आम्ही जेव्हा म्हणजे गोष्टी होत गेल्या आणि स्वरा जशी आली ना, तसं दोघांचंही, म्हणजे सिद्धूचा कॉमेडी सर्कस ज्या दिवशी स्वराचा जन्म झाला तेव्हा त्यांनी ते साईन केलं. त्यामुळे स्वरा लक्की. सिद्धू खूप मस्ती करतो तिच्यावर, खूप तिचे गालबिल ओढतो. तो तिला म्हणजे त्रास असं नाही, पण ना त्याला खूप आवडते, असं गच्च पकडतो. मी त्याला ओरडत असते, नको रे नको रे. एक आपल्याला असं नाही, मुलगी आहे, डेलिकेट आहे, म्हणजे ते माझ्या आईचं म्हणत असतं. पण घेतो, खूप मजा करतो. आणि तिला ना ती 9 एक झकास तिला खूप आवडतं, मराठी म्युझिक.
बर. आणि ती सकाळी त्याच्यामध्ये तिचा ना दिवस उघडला की नाही झकास पाहिजे हा. आणि तिला प्रत्येक ऍक्टर बाबा वाटतो. बाबा वाटतो. नको ना बाबा, नको ना बाबा आहे, बाबाचं बाबाशी म्हणजे तिला वाटतं की जवळजवळ माझ्या वडिलांचं चॅनल आहे, माझीच गाणी लागणार त्याच्यावर, त्यामुळे ते बाबा भिजून गेला वारा लागलं की बाबा, हो. नंतर वाजली रे घंटी, म्हणजे जेवढी माझी गाणी म्हणजे होती एक बाबा. असा दिवस होता ना तेव्हा तिला विचारलं ना बाबा कुठे, हा समोर असताना तर ती सांगायची टीव्ही मध्ये बाबा आहे, हा बाबा नाही, असं होतं. माझ्या तृप्ती, मला सांग, सिद्धार्थच्या नवरा म्हणून काय काय गोष्टी तुला खूपतात? मला त्याची सगळ्यात जास्त एक मेजर जी गोष्ट खूपते ती, तो एकतर ना कोणावरही विश्वास करतो, ते प्रोफेशनल असू दे, फ्रेंडशिप मध्ये असू दे, कशाही मध्ये, म्हणजे डोळे झाकून ते कोणावरही विश्वास करू शकतो. आणि दुसरी म्हणजे तो ना खूप वर्कहॉलिक आहे, म्हणजे तो 24 आवर्स 48 आवर्स कंटिन्युअसली कामं करू शकतो. आणि त्याच्यामध्ये ना तो आपल्या शरीराची काळजी अजिबात घेत नाही, म्हणजे त्याला लागतं, बरेच वेळा ना त्याला बोटाला लागलेलं असतं, हाताला फ्रॅक्चर झालेलं असतं, तरी नेक्स्ट डे तो तेवढ्याच एक्साइटमेंट मध्ये काम करायला जातो. आणि माझं त्याला एकच म्हणणं आहे की आपलं शरीर असेल तर आपण सगळ्या गोष्टी आयुष्यात करू शकतो. तर त्यांनी स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी, शरीराची इन द सेन्स नॉट डाएट की एक फिजिक वाईज की आपल्याला लागलं नाही पाहिजे, ती काळजी घ्यावी. मला त्या गोष्टीची खूप भीती असते शूटिंग वगैरे करताना. नाही खरंच आहे, मला मी सांगतो ना की त्याच्या उड्या मारणं जे प्रकरण आहे, त्याला असं वाटतच नाही की आपल्याला लागू शकेल. कसं काय आहे सिद्धार्थ, म्हणजे तुला भीती नाही वाटत? भीती म्हणजे भीती वाटली का लागतं, हा नियम आहे. म्हणजे हल्ली मी त्याला ना इमोशनल ब्लॅकमेल करते, सिद्धू आपल्याला आता एक पोरगी झाली आहे, कमीत कमी तिच्यासाठी तरी काळजी घे, माझं अक्षरशः असं असतं. आणि मी प्रचंड म्हणजे आता मी क्रिकेट खेळताना मला इथे लागलं, बॉल लागला, आता तो ग्लोव्हच्या आतमध्ये असून सुद्धा बॉल लागला आणि टाके पडले. बरं बॉल लागला तर ते रक्त आलं, ते फाटलं, ते तर मला पहिला टांकन तृप्ती काय बोलेल. मग तिथे माझा भाऊ डॉक्टर आहे, त्याकडे गेलो तर सांगितलं दादा लागलंय. दादा बोलला टाके, तर बोलला टाके नको, टाके नको. बरं ते बरं होण्यासाठी नाही, बरं हिला काय सांगणार आता. मग हिला फोन केला मी बोललो थांब तृप्ती, तर तिने समोर म्हणजे हा कुठे लागलंय एवढी ती म्हणजे काळजी आहे, काळजी आहे. पण मला त्याची तशी भीती वाटत नाही लागण्याची. मला वाटतं आता शॉर्ट साठी एखादा डिरेक्टर बोललो की भाई हे करणे काय, त्या शॉर्ट साठी ती गरज असेल तर करावी, जर नसेल तर आता नाही करत मी. म्हणजे लोच्याला ती गरज होती अख्ख्या नाटकात उड्या मारायची किंवा जागोमध्ये जी धावपळ करणं जेवढी गरजेची आहे तेवढी करावीच लागते. आता थोडं चला, सर्व निर्मात्यांनी हे पुन्हा एकदा लक्षात घ्यावं की जर का जॅकी चनचा एखादा चित्रपट मराठीमध्ये बनवायचा असेल तर तुमच्यासाठी हिरो रेडी आहे. येस सर, सर रेडी आहे हिरो सर. पण ह्या व्यतिरिक्त तुझ्या ज्या गोष्टी खुपणाऱ्या आहेत त्याच्याबद्दलचं उत्तर तू दिलंस, पण त्या व्यतिरिक्त तिच्या खुपणाऱ्या गोष्टी काय? तिचं फक्त एक आहे की ना तिचं छोट्या छोट्या गोष्टींवर राग असतो. म्हणजे आता इथे लागलंय ते माझी अपेक्षा आहे, जरा थांब ना, नंतर ओरड ना, आधी सांग ना. तिचं तो थॉट असतो की तुला सांगितलेलं ना, कळत नाही काय नाही, ह्या पद्धतीने असतो. पण तो एक छोटासा पटकन येणारा राग आहे, जो थोडा विचारपूर्वक आला तर मला वाटतं तोपर्यंत जरा सगळं सांगते. बाकी असं काही उलट मला खुपणार तर तेवढा वेळच देत असं विचारायला मी. जेवढा असतो त्यात मला तेवढंच वाटतं, अदरवाईज ती. पण लोक हो, तृप्ती ही मूळची म्हणजे तेलुगू आहे बरं का, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. नागपूरकडची आहे, पण बॉर्डरकडची असल्यामुळे तिला तेलुगू फार चांगलं येतं. ही चिडल्यानंतर तेलुगू मधनं शिवाय देते काय? म्हणजे काय हो, आता स्वराला पण तेलुगू शिकवते म्हणे आणि स्वरा बोलते एंडुको अशी बोलते स्वरा. मी तिला जसं मालूम शिकवत आहे, तू खाई गेलेलंस तर मी एंडुको काय बोलते का ती एंजुकू. मी शिकलोय तेलुगू, तर एवढं शिकलोय, गाली ना कच्चिंदी एटला उन्न पंका पेट्टू. याचा अर्थ माहिती काय, किती गरम होतंय, काय करताय, पंखा लावा, एवढा करताय. पण आता हे मी कुठेही वापरतो माहिती ना, ए गाली कच्चिंदी एटला पंखा पेट्टू निक्कू ना तेलुगू, असा फुल सुरू असतो. लोकांना काय कळतंय, पण तेलुगू खूप असतं. आणि आव्वा म्हणजे माझी सासू आणि तृप्ती तर ते तेलुगूच बोलत असतात. हो का? मी बोलतो ते सगळं तेलुगू मध्ये एकदा बोलून दाखव ना आमच्या रसिकांसाठी. సిద్ధార్థ్ तुझ्यासारखा हँडसम माणूस मी आयुष्यात बघितला नाही. నీ తిరిగా మంచి కళ్ళ పెడుతున్నా నేను ఇప్పుడు దాకా ఏం చూడలే. కల్లా పడుతుందా, కల్లా बोलली आम्हाला काय येत नाही का तेलुगू. काय काय वाईट बोलली? कल्ला म्हणतुंगा म्हणजे काय, चांगला दिसणारा हँडसम. कल्ला आपल्याला कल्ला जेवढं आपण तेवढं बोलला, आपल्याला तेवढाच कल्ला जेवढा बोलला आपण. एनिवे, इंडस्ट्रीतल्या खुपण्याकडे येताना आज मात्र तुम्ही दोघं जण इतकं गोड कपल आलेला आहेत. मी तुला असं विचारेन तृप्ती की तुला इंडस्ट्रीतल्या काय गोष्टी खुपतात?
आपला नवरा ज्यावेळेला एक सेलिब्रिटी आहे, हिरो आहे. कधी कधी असं वाटतं की एक ऑफिसचा हस्बंड असला असता तर ठीक होतं, म्हणजे काय 9 to 6 आणि मग तो घरी येणार. पण जेव्हा मी त्याच्यावर कुठे बाहेर जाते तेव्हा मला असं वाटतं की ते जे असं ना, अच्छा अच्छा सिद्धार्थ जाधवची बायको, सिद्धार्थ जाधवची बायको, मग तेव्हा बघून असं खूप छान वाटतं की म्हणजे शेवटी कसं बॅलन्स करायला पाहिजे. आज तो फेमस आहे कारण तो बिझी आहे, खरंय, उद्या जर तो बिझीच नसेल तर तो फेमसच नसेल. बरोबर आहे. आणि तुमच्या इंडस्ट्रीमध्ये त्याला तेवढा वेळ दिलाच पाहिजे. त्यामुळे राग येतो, पण पॅरलली जेव्हा ते बाकीच्या गोष्टी बघितल्या किंवा त्याचं काम बघितलं तेव्हा ते कूल डाऊन होतं. मग असं वाटतं की नाही, तो काहीतरी चांगलं, आणि आज तू जे काय करतो ते आपल्या संसारासाठीच करतो. त्यामुळे मला असं खूपच नाही. आणि आता वेळ झालेली आहे ती फरमाईशची. तुम्हाला कुठलं गाणं मी ऐकू शकतो? मला हिच्यासाठी जब कोई बात बिघड जाए तो आय शाबाश, येला मेरी ललदी जान. ते गाणं. आणि हे गाणं मी ना फोनवर फुल एकदम रात्रीचं ऐकवायचं जेव्हा हो, आपले 20-20 रुपये जातात ना, 20-25 रुपये कॉइन मध्ये बडाव क्या बडावणार आहे आणि आपण चालू असतो ना, टू 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 वाजत असतो ना पीसीवर, अरे बडा ना, हा असं असतं. हे गाणं ऐकवायचं मी तिला. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. आता हे एकदा झालं, पण आता मला अजून एक गाणं गायला पाहिजे. तृप्ती, तर फरमाईश या सेगमेंट मध्ये तुझ्या आवडीचं कुठलं गाणं गाऊ? पहिला नशा मला गाणं खूप आवडतं. हा, क्या बात आहे, क्या बात आहे. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, कर लूं मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार मेरे दिले बेकरार, तू ही बता. पहला नशा पहला खुमार. क्या बात आहे, क्या बात आहे. हे सेगमेंट आहे आमच्या खुपण्याचं. आम्हाला तुमच्या खुपणाऱ्या गोष्टी तुमच्या समोर मांडतो. सिद्धार्थ, तू मध्यंतरी एका हिंदी कॉमेडी शो मध्ये दिसलास आणि आम्हाला तू तिथे गेलास याबद्दल प्रचंड अभिमान वाटला. पण त्याच्यानंतर तुझ्यावरती खूप काय म्हणू त्याला, वाईट प्रकारचे विनोद तुझ्यावर केले गेले. हे आम्हाला खूपलं थोडंसं. नाही, मलाही पटलं ते. मी मुळात तो शो करू का नको असा एक स्टान्स होता माझा. पण मी तो शो केल्यामुळे काय फायदा झाला, तर आज एक मराठी कलाकार नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचला. कारण त्याने एक मराठी स्टार किंवा मराठी कलाकार मला तिथे प्रेझेंट केलं. आणि त्याच्यामुळे सिद्धार्थ हे मराठी का असं झालंय. तर मला अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापासून सगळे लोक फॉलो करतात, माझे फॅन्स तिकडे वाढलेत. किंवा मराठी माझे सिनेमे हम लोग ऑनलाईन देखेंगे फिर तुम्हाला हमारा विदा आता नाही, इथपर्यंत माझे सिनेमे तिथपर्यंत पोहोचलेत. आता वेळेला हा मुद्दा मलाही पटला नव्हता. उलट तिथे असं झालेलं की तिथे मराठी इंडस्ट्रीची पण बंकस केली जात होती. म्हणजे तिथे मी, आणि स्क्रिप्ट लेवलला तिथे मी सांगितलं की हे नाही होऊ शकत, हे मी पण करणार नाही आणि तुम्हाला करूही देणार नाही. क्या बात आहे. आपण माझ्यावर विनोद करू शकतो, कारण चार्ली चॅपलिन स्वतःवर विनोद करून मोठा झाला, तर आम्ही तर आता अच्छे आहोत. आणि तिथे मी नाही तर सोहेल खान म्हणा किंवा अर्चना पुरनसिंग म्हणा किंवा इंडस्ट्रीतल्या प्रत्येकावर विनोद केले जातात. मला सुरुवातीला असं वाटायचं की नाही यार, आपल्यावर केले तर ठीक आहे, ते होऊ शकतात, पण मी ज्या इंडस्ट्रीशी निगडीत आहे उसके बारे में कुछ नाही होना चाहिए. हा माझा स्टँड आहे तिकडे. म्हणजे तुम्ही माझ्या अपरोक्षही विचारू शकता की मी त्या गोष्टी काढायला लावल्यात आणि मी असताना ते त्या होऊ शकत नाही. क्या बात आहे, भावात जिंकलेस. म्हणजे तिथे अशा काही गोष्टी होत्या जिथे मराठी हवालदारांवर विनोद बोलो सर ये मैं तो नाही करूंगा, आणि असे नाही आहेत. महाराष्ट्र पोलीस म्हणा किंवा कुठली अशी, आणि हवालदार ऐसाही बोलताय असं नाही होत, आमचे पोलीस असे नाही आहेत. याच्यावर वाद झालाय, तिकडे बऱ्याच गोष्टी मी केल्यात आणि हेल्दी डिस्कशन होतं. डिरेक्टर खूप चांगला आहे, आमचा रायटर खूप चांगला आहे आणि ती गोष्ट पटल्या. कारण त्यांच्यापर्यंत मराठी म्हणजे काय तर बाई कामवाली बाई नाही तर रामू काका, बरोबर, याच्यात मराठी नाहीये.
त्याच्या पलीकडे जाऊन पण मराठी चांगले चांगले कॅरेक्टर आहेत ते कोण वापरत नाहीत. तर मग ह्या गोष्टी मी तिकडे पाळल्यात आणि माझ्यावर विनोद झाले तर मला वाईट अजिबात वाटत नाही. मुळात माझा जन्म लोकांच्या मनोरंजनासाठी झालाय. हा, लोकांनी मला एका स्टँड पर्यंत नेलंय आणि त्या लोकांना वाईट वाटतंय, त्यांची वाटल्यास त्यांना खूप वाईट वाटत असेल तर खरंच त्यांची मी माफी मागतो. पण त्यातून असा काही हेतू नाही, त्यातून मनोरंजन करण्याचा हेतू आहे. आणि तुम्ही थांबा, काही दिवसांनी सिद्धार्थ सगळ्यांची काढणार आहे. थोडा वेळ लागतोय. एकदा मराठी घुसला की मग तुम्ही मग बघा आता. मग तुमका दाखवते मी. आणि आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुमच्याबद्दल काय काय खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्यात बघूया. मी सिद्धूला खूप वर्षापासून ओळखतो असं म्हणू शकतो. कारण 2003 साली पहिल्यांदा सिद्धू माझ्याजवळ आला, ते लोचा झाला रे या माझ्या नाटकाच्या निमित्ताने. मला तिथपासून ते आज 2013 पर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे तो कमालीचा प्रवास आहे. मला खुपणारी गोष्ट हीच आहे की सिद्धूनी रंगमंच सोडता कामा नये. कारण सिद्धूसारखा कमालीचा एनर्जी असणारा एक नट हा रंगभूमी मिस करू शकणार नाही. आणि सिद्धूनी ते नाटक आता पुन्हा एकदा रंगमंचावर आणायचं ठरवलेलं आहे आणि सगळ्यात आनंद हा मला झालाय आणि माझ्याबरोबरच्या आणि त्याच्या ओळखीच्या सगळ्या मित्रमंडळींना झालेला आहे. दुसरी गोष्ट सिद्धूची खुपणारी, सिद्धूला जे ग्लॅमर मिळालं, सिद्धूला ज्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स मिळत गेला, त्याच्यानी इतर लोकांमध्ये एक कुठे ना कुठेतरी मनात येत आहे की सिद्धूला ॲटिट्यूड आलाय की काय. तर याच्यावर इलाज हा सिद्धूनीच काढायचा आहे. आणि मला वाटतं की तेवढा सिद्धू हुशार आहे की त्यावर इलाज काढेल. आणि त्याहीपेक्षा तृप्ती जास्त हुशार आहे. मला असं वाटतं की तृप्ती योग्य गायडन्स देईल. केदार सरांनीच प्लॅटफॉर्म दिला होता. कारण इथेच बत्रा स्टुडिओमध्येच आम्ही चकटफुचं शूटिंग करायचो. मी पॅडी बरोबर यायचो आणि कुठेतरी मागे उभं राहायचो आणि 2-3 रिॲक्शन द्यायचो. आणि त्याच माणसाने मला लोच्यासारखं नाटक दिलं ज्याने मला एक ओळख निर्माण करून दिली. तर रंगभूमीचं सर म्हणाले तर एक गोष्ट आहे की मी जागो म्हणून प्यारे परत करतोय. म्हणजे मीच मिस करत होतो रंगभूमीला. कारण मी राहतो दादरमध्ये, शिवाजी मंदिर जवळ आहे. मी माझ्या मित्रांना भेटायला जेव्हा थिएटरला जात असतो तेव्हा मलाच वाईट वाटत असतं की मी काय नाटक करत आहे. आणि माझं जागो म्हणून प्यारे आता रिओपन होतंय अथर्व संस्थेकडून. 26 जानेवारीला पुण्यात त्याचे 3 प्रयोग करतोय मी. म्हणजे मी सुरुवातच हॅट्रिकने करतोय. म्हणजे मला ते नकोच, एक बॉल टाकला 2. मी एखाद्या नटाचं नाटक असतं, भरत सरांचं सही रे सही आहे, दामले सरांची इतकी नाटकं आहेत, तसं सिद्धार्थाचं जागो आहे. आणि त्या नाटकाने मला सुरुवातीला जेव्हा नाटक आलं होतं तेव्हा ती शाश्वती नव्हती जे 100 प्रयोग होतील की नाही, त्याचे 560 प्रयोग झाले. आणि माझी अशी इच्छा आहे की माझं एक नाटक असावं ज्याचे 1000 प्रयोग व्हावेत. क्या बात आहे. आणि त्या 1000 प्रयोगासाठी मी झगडतोय. गेली 6 वर्ष मी नाटक करतोय. आणि आता अथर्व सारखी संस्था, संतोष कणेकर प्रोड्युसर आहे, तर त्याचे 440 प्रयोग हे मिनिमम, हे माझ्या मते. आणि आणखीन मॅक्झिमम प्रयोग करायचे आहेत आणि मला जागो करायचंच आहे. त्यामुळे रंगभूमीला मी मिस करत होतो आणि ते नाटक मला करायचंय आणि मी ते करणार आहे. आणि ऍटिट्यूडचं म्हणाल ना तर जसं मी बदलत गेलो, मी नाही बदलत गेलोय. मला असं वाटतं मी तिथेच आहे. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेलाय की अरे तो छोटे छोटे रोल करणारा पोरगा, त्याला आपण हिरोचा रोल देऊया. तर मी तेच करतोय. म्हणजे सर आजही ते म्हणतात व्यावसायिक नाटकात एकांकिका करू नको रे असं सांगतात. कारण आम्ही असे कलाकार होतो की आम्हाला मिळायचे 2-5 मिनिटं, त्यात काहीतरी प्रूव्ह करा. आम्ही काय फुल बॉडी बिडी आलो नव्हतो. त्यामुळे कसं आहे, हा बरा आहे का तोपर्यंत आईला हा सॉलिड आहे रे, त्या 5 मिनिटात आम्हाला प्रूव्ह करायचं असायचं. त्यामुळे ती एक सवय लागली आणि ती मला नाही वाटत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्याकडून ती तुटेल. आणि जर मी ती तोडायचा प्रयत्न केला तर मी सिद्धार्थ जाधवची एनर्जी, आणि जर ती तोडली तर खऱ्या अर्थाने सिद्धार्थ जाधवमध्ये ॲटिट्यूड येईल असं लोकांना वाटेल. तर मी ती एनर्जी, माझ्या कामाचा जो पंच आहे, जो तुम्ही म्हणता की सिद्धूकडे एनर्जी आहे, सिद्धूकडे पॉझिटिव्हनेस आहे, तर माझा तोच आहे की मला माझ्या पद्धतीने काम करायचंय. मला फिल्म मध्ये तसं काम करता येत नाही. म्हणजे मला म्हणतात ना 13 क्लोज लगा 100 का लगाय, मला शपथ कळत नाही. मी आता इथे आहे ना, मला 100ची लेन्स मध्ये केवढा क्लोज मला कळत नाही. मी काय करतो, माझ्या डोक्यात मी ठरवलंय की मी काम करणार. कॅमेरा कॅच करेल ना त्याला जे करायचंय ते. म्हणजे इकडे बघ आणि एवढाच बोला, एवढं बोला तर मी कॉन्शियस होतो. कारण मला एवढं बघायचं नाही माहिती. मी बघतो तुम्ही ह्या पद्धतीने मी काम करतो. त्याच्यामुळे काय तो खरेपणा असेल किंवा लाईव्हलीनेस असेल किंवा नॅचरली जी काही गोष्ट होत असेल ती.
लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. मी तसाच आहे आणि काही गोष्टी मी पाळतोय. खरंय. म्हणजे अगोदर मी काही गोष्टी मान्य करायचो, आता मला काही सुचलं तर मी बोलतोय, म्हणून कदाचित तो ऍटिट्यूड असेल, पण तसं काही नाहीये, मी तसाच आहे अजून. पुढचा बाई. सिद्धार्थला मी म्हणजे आमची ओळख झाली लोचा झाला रे या नाटकापासून. म्हणजे तो एकदमच नवीन तेव्हा आला होता आणि तो मला पहिला भेटला आणि मला म्हणाला, सर तुमचं काम खूप आवडतं, मला तुमच्या नावाने चिडवतात. बोललं असं तुला चिडवण्यापेक्षा माझ्यापेक्षा काहीतरी चांगलं कर आणि आज इतकं बरं काहीतरी चांगलं कर, लोकांना प्रूव्ह कर तू. हो म्हणजे ती एनर्जी तेव्हा त्याच्यात होती, अत्यंत काहीतरी वेगळं करण्याची. आणि आज खूप बरं वाटतं की आज तू त्या लेवलला आहेस आणि काहीतरी त्याच्या डबल प्रूव्ह केलंस. आज सिद्धार्थ जाधव नावाचं एक वलय असलेलं नाव आहे. तुझ्याबरोबर तुझी बायको आहे, तिचंही अभिनंदन. कारण मला असं वाटतं की लोचेच्याच वेळेस तुमचं जरा चालू होतं आणि हळूच तू बघायचास, ती आली की हळूच बाहेर जायचास, कारण तिच्याशी पटकन बोलून आत यायचा, कोणाला सांगत नव्हता. पण तेव्हापासून तिने तुला सपोर्ट केला आणि आज जे काही आहे म्हणजे सगळ्यांच्याच मागे एका मुलीचा किंवा एका बायकोचा हात असतो, तसा तिचा पण आहे आणि ती खंबीरपणे उभी राहिली तुझ्याबरोबर, तिचंही अभिनंदन. सिद्धार्थ यांनी सांगितलं तुझ्याबद्दल काय खुपतं असं मला, तर मी त्यांना सांगितलं की मला काही एक खुपलेलं नाही. पण मी सांगतो ज्यांना ज्यांना तू खुपत असशील का, आता तुला आज नाव मिळालं आणि आज मराठी काही लोकांची अशी टेंडन्सी आहे की काय एवढा हा वर जातोय म्हणून तू बऱ्याच लोकांना खुपत असशील. तर माझं म्हणणं आहे अजून मोठं आणि खूप खुपत राहा. आहे आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहात. जितका जास्त खुपशील तेवढं बरं आहे. काय सांगशील सिद्धार्थ? संजय नार्वेकर हे माझ्यासाठी ना बच्चनपेक्षा मोठे होते. म्हणजे मी भांडलोय जितेंद्र जोशी बरोबर रुपारेल मध्ये असताना, अमिताभ बच्चन ग्रेट की संजय नार्वेकर ग्रेट, तर मी बोललो संजय नार्वेकर ग्रेट. क्या बात आहे. मी त्यांचा डायहॅर्ड फॅन होतो, म्हणजे आहे. आणि ना आज त्यांनी म्हणजे ते ज्या पद्धतीने बोललेत ना, आज त्यांनी म्हणजे असं सरांची कधी संभाषण माझं इतक्या असं झालंच नव्हतं. कारण प्रयोगाला येतो आणि माझ्यासाठी सर गुरु ना, म्हणजे त्यांना तर मी लोचा करताना मी त्यांची एनर्जी बघायचो ना, असे घामाने थपथपायचे. आणि तर ना कशी असते अशी एनर्जी एका माणसाकडे, ते कुठेतरी मिळतं आपल्याला. आज ज्या पद्धतीने ते बोलले की ते मला खूप असं वाटलं, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की त्यांना आठवत पण असेल, मी मधुरा वेलणकरला सांगितलेलं की दे ना त्यांचा ऑटोग्राफ, मी त्यांचा फॅन आहे. आणि माझा बर्थडे असतो 23 ऑक्टोबरला माझ्या डायरीमध्ये, त्या 23 ऑक्टोबर ह्या पानावर मी त्यांची सही घेतलेली. मी त्यांचा खूप खूप मोठा फॅन होतो. म्हणजे लोक मला चिडवायचे, छोटा संजय नार्वेकर असे बोलायचे मला. मी हुप्पा हुया त्यांचं ते आमच्यावर की आम्ही केदार सरांच्या नाटकातला एक पॅच होता, तो मी कुठेतरी रियालिटी शो मध्ये गेला होता, त्याच्यावर मी नॅशनल विनर होतो 2000 मध्ये त्यांचा पॅच करून. मी संजय नार्वेकर मय होतो. नाही प्रश्नच नाही. कारण खूप छान गोष्ट आहे आणि मला खरंच वाटतं की फक्त मराठी इंडस्ट्रीतच होऊ शकतं की ज्या माणसाला आपण एक गुरु मानतो किंवा त्याला आपण एका वर त्याच्याकडे असं हिमालयासारखं बघितलंय, त्या माणसाने हात देऊन वरती खेचावं, आपल्या जवळ बसावावं आणि अजून माझ्याहून मोठा व्हावं म्हणून सांगावं. इतकं चांगलं मन फक्त मराठी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्येच असू शकतं. पुढचा बाईट बघूया. मी कॉलेजला असल्यापासून तुला पाहते. मी 11वीला आणि तू फर्स्ट इयर बीएला. आणि तेव्हाचा सिद्धार्थ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कुठली तरी हाफ चड्डी, कुठले तरी एक शर्ट घालून खूप नेमाने तू तालमीसाठी जिमखान्यामध्ये यायचास. आणि असाच एक दिवशी आला होतास आणि नवीन मुलं मुली आले होते ग्रुपमध्ये आणि सगळ्यांची ओळख घेणं चाललं होतं. तर एका मुलीने सहज विचारलं तुझ्याकडे बघून कोणातरी दुसऱ्यालाच की हा मुलगा कोण आहे. तर कोणीतरी सांगितलं की हा सिद्धार्थ जाधव, हा काय FYJC SYJC ला आहे. तर ती इतकी आगाऊ आणि उर्मट मुलगी पटकन तुझ्या समोर म्हणाली होती, आय्या मला वाटलं कॅन्टीनचा पोरे आहे. आणि हे ऐकल्यानंतर तू घळाघळा रडला होतास. मला हे सांगताना सुद्धा भरून येतं, वाईट वाटतं की त्यावेळेला तुला किती वाईट वाटलं असेल. केवळ आपल्या रूपावर आणि आपल्याकडे बघून कोणीतरी इतकं उर्मटासारखं आणि इतकं असभ्यपणे वागतं आणि नकळत आपल्याला किती दुखावून जातं. ही बोच किती काळपर्यंत राहू शकते ह्याची जाणीव मला आहे. आणि सिद्धू,
नंतर तीच मुलगी लालबाग परळच्या प्रमोशनच्या वेळेला तुझ्या मागे मागे मुलाखत घेण्यासाठी धावत होती, हे सुद्धा मी पाहिलं. आणि तेव्हा मला इतका आनंद झाला की तुला हसणाऱ्यांना, तुझ्याबद्दल अदवा तद्वा बोलणाऱ्यांना कुठला दिवस दाखवलास की आज ते तुझ्या मागून त्यांच्यासाठी फिरत असतात. सिद्धू, म्हणून तू खूप मोठा आहेस. तुझ्या फॅन असलेल्या खूप मुली असतील आणि खूप जणींना तू आवडत असशील, पण तृप्तीची जागा घेणं सगळ्यांना शक्य नाही आणि हे तू ओळखतोस, हे मला माहिती आहे. काय सांगशील? रुपारेलमध्ये असताना किंवा मी माझं स्ट्रगल करत होतो तेव्हा, की आत्ताही चालू आहे, तर मला खूप लोकांनी पाहिलंय. त्यातली वीणा, आणि वीणा जेव्हा मला आता तो कॅन्टीनवाला किस्सा आहे ना, तो तिने सांगितल्यानंतर मला आठवलं, हा असं झालं होतं. आणि ती मुलगी मला आठवली कोण आहे आता. ती मी कदाचित नाव नाही सांगू शकत इथे, तर आपण सगळेच ओळखतो तिला. पण म्हणजे मला असं वाटलं की यार, म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टी पण तिने लक्षात ठेवल्यात. आणि अवधूतदा ह्याच गोष्टी कुठेतरी कामी आल्यात असं मी म्हणेन, की जेवढी खिल्ली उडवली गेली, जेवढा हँडल दिलं गेलं, जेवढा त्यांचा टाइमपास करून घेण्यात आला, तो मी मानतो की ती माझी रिहर्सल होती, ज्याने मी आणखी परिपक्व होत गेलो. खूप छान. आता वेळ झालेली आहे ती म्हणजे एका पॅरडी सॉन्गची, आणि आजचं पॅरडी सॉन्ग अर्थातच सिद्धार्थ तुझ्यावर आहे. गजल पेश कर रहा हूं आपकी गजल कंप्लीट. ये इंतजार गलत है, ये इंतजार गलत है कि शाम हो जाए, हो सके तो अभी आप जिम हो आए. सिद्धार्थ भाऊ, तुम्ही जरा अभ्यास पण करावा अशी आमच्या अरविंद जगतापांची इच्छा आहे. हो सके तो अभी आप जिम हो आए, इस कॉमेडी किंग को भी तूने, इस कॉमेडी किंग को भी तूने फिल्म में यारब बना दिया है, तो कुछ इंतजाम हो जाए. मला असं वाटतं, इस कॉमेडी किंग को भी तूने फिल्मी यारब, आपको फिल्मी बना दिया रब ने, बना दिया है तो कुछ इंतजाम हो जाए. बड़ी महंगी नहीं है किताब के, हो बड़ी महंगी नहीं है किताब के, थोड़ा थोड़ा पढ़ा करो. हो बड़ी महंगी नहीं है किताब के, थोड़ा थोड़ा पढ़ा करो. सुनो लेकिन रखो याद कि थोड़ा थोड़ा पढ़ा करो, कि थोड़ा थोड़ा पढ़ा करो, कि थोड़ा थोड़ा पढ़ा करो. गम का दौर हो या हो खुशी, समा बांधती है किताब. गम का दौर हो या हो खुशी, समा बांधती है किताब. एक मशवरा है जनाब के, ओ एक मशवरा है जनाब के, थोड़ा थोड़ा पढ़ा करो. पढ़ा करो भाई पढ़ा करो, कि थोड़ा थोड़ा पढ़ा करो, कि थोड़ा थोड़ा पढ़ा करो, कि थोड़ा थोड़ा पढ़ा करो. नाही, पण असं काही नाहीये. म्हणजे वाचन चालू आहे आणि मी माझं TY मराठी लिटरेचर मध्ये केलंय, त्यामुळे माझं साहित्याने ह्या गोष्टींचा अभ्यास आहेच. म्हणजे तुम्हाला एक आनंदाची म्हणजे सरप्राइझिंग गोष्ट अशी आहे की मुंबई युनिव्हर्सिटीचा तो नाट्यशास्त्राचा एक पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स होता ना, त्याच्या पहिल्या वर्षी मी सिलेक्टेड म्हणजे CAT देऊन, म्हणजे
जयदेव हट्टंगडी, फिरोज खान यांच्या समोर सीईटी देऊन सिलेक्ट झालेला पोरगा आहे मी. क्या बात आहे. वामन केंद्रे होते. फक्त मला लोचा झालेलं नाटक मिळालं आणि तेव्हा फी खूप जास्त होती, तेवढी नव्हती, मग मी नाटक घेतलं. हो. किंवा आता माझा ज्या पद्धतीचं मी काम करतो त्यात मला रत्नाकर मतकरी खूप आवडतात, पु ल देशपांडे आवडतात, मला रहस्य कथा खूप आवडतात, त्या वाचतो मी. तुम्ही म्हणत असाल की हे आता वाचन एक पुस्तक असतं आणि तसा नाहीये ना, तसं नाही. पण मी वाचतो, वर्तमानपत्र वाचतो. आणि मुळात माझा रतीब आहे, मी दर दिवशी झोपताना एक छानसा इंग्लिश सिनेमा पाहून झोपतो. हा, क्या बात. म्हणजे माझा मित्र आहे मंगेश साळवी, त्यांनी मला एक जीबी भरून काहीतरी पायरसी येते अशी सांगू नये. अच्छा. कुठे त्यांनी मला असे सिनेमे दिले जे मी म्हणजे माझ्या सिनलेस लिस्ट काय नावाचा सिनेमा असेल कशाला बघायचा असं म्हणून तो बघितला मी. आणि तो बघून रात्रीचा मी रडतोय असा की अशा कलाकृती बघायचा प्रयत्न करतोय की आपण जे करतो त्यात आनंद न मानता आणि बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी करून ठेवल्यात त्या जरा बघितल्या ना की आपल्याला कळतं यार. एक हिंदी सिनेमा पाहिला, एक इंग्लिश सिनेमा पाहिला मी, त्याने मी एवढा प्रभावित झालो की यार ऐसा कैरेक्टर लाईफ में करना चाहिए. कास्ट मी काहीतरी बघितलं होतं, मला वाटलं असं एक कॅरेक्टर करूया आपण जे मराठी इंडस्ट्रीला कुठेतरी एक मस्त मराठीत झालं काहीतरी असं व्हायला पाहिजे. तर तसा एक अभ्यास माझा चालू आहे. म्हणजे जिम आणि फिटनेस ही गोष्ट सोडली तर काय घडतंय काय होतंय याची एक थोडीशी जाण ठेवण्याचा प्रयत्न आहे. आणि मराठी लिटरेचरचा विद्यार्थी असल्यामुळे वाचन तर आहेच आहे. तर अरविंद जगताप, तुम्ही केलेला आरोप जो आहे हा टोटली ह्याचं खंडन केलेलं गेलेलं आहे. तुम्ही काही पुस्तकं देत असेल तर नक्की वाचा. नाही तर काय असं उगाच तुम्ही आपलं काहीतरी तुम्हाला पॅरेडी करायची म्हणून काही पण लिहितं का, असं याला काय अर्थ नाही. आमचा सिद्धार्थ खूप अभ्यासू मुलगा आहे. म्हणजे आम्ही नाही पॅरेडी करत. मग जगताप जगी आला असं आपण करू शकतो. आता जगताप पडतो होतं मला काय कळलं. किंवा ते आता माझे मित्र संजय खापरे यांनी एक फरमाईश माझ्याकडे फोनवर पाठवली ती अशी होती की गुप्ते सामने बैठे है जरूर कोई बात है, गुप्ते सामने बैठे है जरूर कोई बात, ले ले मुलाकात मेरी, ले ले मुलाकात. बरं एक आलंच आहे पॅरेडी, तर सिद्धार्थ जोला मी पॅरेडी नाही म्हणून असं होणार नाही, तर आपण एक पॅरेडी करूच. म्हणजे मी खूप वर्ष झाली, म्हणजे गेल्या वर्षी नटरंगचा अल्बम माझा आला होता दारूवरचा, त्याच्यानंतर एखादा अल्बम आला नाही. त्यानंतर IPLचं एक माझा असं ते गाणं डोक्यात आलं होतं, ते असं आम्ही केलं होतं, ते जरा बरं झालं होतं. म्हणजे जोगया सिनेमा लल्लाटी भंडार एक गाणं होतं, त्याच्यावरून आम्ही एक असं ते केलेलं आहे की नदीच्या पल्ल्याड अंबानीचं घर, नदीच्या पल्ल्याड अंबानीचं घर, त्या घराच्या हलमंदी जमलं क्रिकेटचं मंडळ, मुंबई इंडियनच्या नावानं गोंधळ घालाया, मुंबई इंडियनच्या नावानं गोंधळ घालाया, हे सचिन आमचा देव जगभरात त्याचं नाव, मार चौकार षटकार क्रिकेटच्या खेळामंदी आमचा. मग सचिन असा बसलेला आहे तिकडे आणि मग तिकडे हरभजन सिंग येतो आणि तो बोलतो सचिनला, दुसरा टाकीन मी विकेट काढीन, विकेट काढीन तुला जिंकून देईन, बलिंग आला हो यॉर्कर टाकाया, बलिंग आला हो यॉर्कर टाकाया, पॉल वेल्थाटी भंडार, पॉल वेल्थाटी एक होता ना, बस सचिन आमचा देव जगभरात त्याचं नाव, मारी चौकार षटकार क्रिकेटच्या खेळामंदी. आणि आता वेळ झाली ती रॅपिड फायरची. तृप्ती, बघूया कशी उत्तर देतेस. सिद्धार्थची जोडी कुठल्या नटी बरोबर चांगली वाटते? छोटी सोनाली कुलकर्णी की क्रांती रेडकर? सोनाली कुलकर्णी. तुझा आवडता विनोदी अभिनेता भरत जाधव का मकरंद अनासपुरे? भरत जाधव. सिद्धार्थने सिनेमात एखाद्या नटी बरोबर चुंबन दृश्य करायला परवानगी मागितली तर काय म्हणणार? ए जोक नको करू सुगेच, का तोंड नको दाखवूस पुन्हा? तोंड नको दाखवूस पुढे. सिद्धार्थ आजकाल काय जास्त मन लावून करतो? अभिनय की व्यायाम? बोली. कोणते सिनेमे जास्त आवडतात? मराठी की तेलुगू? मराठी. आय शाबास. सिद्धार्थ, अभिनेता होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय? वाचणं का नाचणं? दोन्ही. कुणाची टीका जास्त झोंबते? समीक्षकांची का बायकोची? बायकोची. कधी सगळ्यात जास्त टेन्शन आलं होतं? पहिल्यांदा स्टेजवर जाताना
की लग्नाला उभं राहताना? स्टेजवर जाताना. हं? दोघांपैकी कोणाचं प्रेम जास्त आहे, तुझं की तृप्तीचं? तृप्तीचं जास्त आहे माझ्यावर. हं? बायको कधी रागात तेलगू बोलते तेव्हा काय वाटतं? शिव्या देते का 1 2 3 आकडे मोजते? शिवाय देणार आम्हाला येत नाही का मंजी रेड्डी तुझी नाल. आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. कुणाशी बोलतेस बघूया आपण. हॅलो. हा अपर्णा, कशी आहेस? अच्छा, तुला खूप आश्चर्य वाटेल की मी तुला कसा काय फोन लावला. मला आज तुला फक्त म्हणजे आपली मैत्री खूप जुनी आहे, तू आजही माझी खूप चांगली मैत्रीण आहेस, पण असा कधीच योग आला नाही की म्हणजे मी तुला मनापासून थँक्यू बोलू शकले की आपल्या मैत्रीमध्ये असं नाही आहे थँक्यू वगैरे काय. पण मला आज इथे सगळ्यांना सांगायचं आहे की आज तुझ्यामुळे माझं आणि सिद्धार्थचं लग्न झालं आणि तू मला सपोर्ट केलंस किंवा तू माझी साथ दिली, त्यामुळे आम्ही दोघंही लग्न करू शकलो आणि खूप चांगला संसार आमचा चाललाय. तो आजही आमच्या दोघांबरोबर असते आणि मला वाटतं हे बेस्ट ओकेजन आहे जिथे आम्ही दोघंही तुला मनापासून थँक्यू बोलू शकतो की थँक्यू आणि खूप थँक्यू की तू अशीच माझ्या आयुष्यात नेहमी राहा आणि असंच माझा आणि सिद्धूचा नेहमी साथ देत राहा. थँक्यू. ओहो, सो स्वीट. आता वेळ झाली तू फोन लावायचा. हा वा ऐकला ना मंचू ना भागून ना. आता भागून ना काय करणार, पण तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची कारण मी मला माहिती आहे मी तुम्हाला खूप त्रास देतो आणि तुम्हाला खूप टेन्शन होतं की सिद्धूने म्हणजे सोनीने म्हणजे तृप्तीने माझ्याशी लग्न केलं आणि मग कारण तेव्हा ती खूप आताही ती खूप स्वतःच्या पायावर उभी होती आणि मी तसा काही नव्हतो. पण मी ज्या सिच्युएशन मध्ये लग्न केलं तुमच्या मुलीशी, पण जो काय मी आत्ता आहे ते तुम्हाला सांगायला खूप मला बरं वाटतंय की तुमच्या मुलीमुळेच आहे. आणि आज तुम्ही माझ्याशी म्हणजे मी माझ्या आईचा माझ्या वडिलांचा जेवढा रिस्पेक्ट करतो तेवढा तुमचा काकांचा करतो. आणि मला खूप बरं वाटतंय की जेव्हा आई नसते तेव्हा म्हणजे आई माझी गोरेगावला असते तेव्हा तुम्ही माझ्यावरच आहात. गेले 1.5-2 वर्ष आपण एकत्र राहतो, पण कधी मला तुमच्याशी असं नाही बोलता येत. मी सकाळी लवकर उठून जातो, आवा हे पाहिजे आवा ते पाहिजे करून पळून जातो शूटिंगला. रात्री येतो तेव्हा तुम्ही स्वतः सगळे झोपलेले असता. त्यामुळे हा खूप चांगला चान्स मिळाला मला तुमच्याशी बोलायला. तर मला तुम्हाला एवढं सांगायचंय की जो विश्वास माझे आई बाबा माझ्यावर ठेवतायत तेवढाच किंवा तेवढ्याच्याही जास्त तुम्ही विश्वास माझ्यावर ठेवा. तृप्तीला अजून सुखाची सुरुवात व्हायची आहे. जे काही देण्याचा प्रयत्न केलाय तो दिलाय. तुमच्या मुलीची साथ असेल, तुमचा आशीर्वाद असेल, माझ्या आईचा आशीर्वाद असेल तर खूप छान छान गोष्टी आयुष्यात करत राहील. प्रयत्न करेन मिळवण्याचा, पण कधीच तिला दुःख देणार नाही किंवा तुम्हालाही जसं मी माझ्या आई म्हणून सांगतो की कधीच आपण या मुलाला जन्म का दिला असं त्यांच्या डोक्यात प्रश्न येणार नाही. तसंच आपला जावई हा नको हवा होता असं तुम्हाला कधी फील होईल असं कधीच होऊ देणार नाही. आणि त्याला ते ह्याला द्या, स्वराला द्या गोंडची स्वरा. बाबा खूप मस्त आहे, बाबा छान आहे आणि बाबा हॅपनिंग आहे. मला तुला एवढंच एक गोष्ट सांगायची आहे, बाबा आता असा आहे पण बाबाला आयुष्यात जे काही मिळालं नव्हतं ते सगळं तुला मिळणार आहे. तू काही काळजी करू नको. माझ्या मी म्हणतो की माझे बाबा जगातले सर्वात ग्रेट बाबा आहेत आणि मी अजूनही ठाम मानतो. ज्या परिस्थितीत माझ्या बाबांनी मला सर्वावी केलंय किंवा वाढवलंय तर तू बघ तुझा बाबा तुला कसा सांभाळते. तू काय काळजी करू नको, बिंदास राहा. ओके बाबा? हा नाही नाही आता नाही, चल बाय बाय. अरे बरं बरं ठीक आहे ठीक आहे. एटला ना मंचुकुन बागून ना बाय बाय बाबा बाय. तिला हेच करावं लागतं, तिच्यासमोर जायचं असं स्वरासमोर आणि असं पळायची ऍक्टिंग करायची. मग पायाला भिंगरी लागते तशी ती पळते. मग ती कोणाला पकडायला चालली तिला माहित नसतं, ती फक्त पळते.
गोड आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. मस्तच. तर मी एक फोन करू का? मी एक फोन करू? प्लीज करा ना. मी हा मी नाही, हा फ्युचर मधला फोन आहे. हा कोण? सिद्धार्थ जाधवांना देता का जरा? हा सासरे बुवा. हा नमस्कार, मी स्वराचा नवरा बोलतो. नाही, मला एवढंच सांगायचं होतं की एक 25 वर्षापूर्वी एक ते खुपते तिथे गुप्ते म्हणून काहीतरी कार्यक्रम होता. हा, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अव्वा म्हणजे सासूबाईंशी जे बोललात ना, ते मी आता जस्ट बघितलं इंटरनेटवरती, स्टॉक मध्ये मिळालं मला. आणि तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आज मी जे स्वराशी चांगला वागतोय आणि आज मी ते तिला जेवढं सुखात ठेवलेलं आहे आणि मी तिच्यावरती भरभरून प्रेम करतोय, यात मी काय ग्रेट करत नाहीये. तुम्ही तुमच्या सासूबाईंशी आणि सासऱ्यांशी इतके चांगले वागला ना, तर मला वागायला लागतं तुमच्या मुलीशी. हा, काय चिंता करू नका. आज तिची मुलगी हा एकदम मजेत आहे, काय टेन्शन नाही. ओके, बाय बाय. हे म्हणजे तुम्ही जर फक्त बोलात मी स्वराचा नवरा बोलतो तर मला केवढं झालंय असं खूप पॉझिटिव्ह आहे सर. आता ना 1.5 वर्षापासून. कसं अरे बाप. झालं हो लगेच. आणि आता वेळ झालेली आहे ती गुड बाय म्हणायची. आज तुम्ही दोघ जण इकडे आलात. सिद्धार्थ जाधवची दुसरी बाजू आम्हाला दिसली, अर्धांगी त्याची आम्हाला भेटली आणि अर्धांगी बरोबरचा तो कसा असतो हेही आम्हाला कळलं. खूप छान. टाटा म्हणायच्या आधी आमचे स्पॉन्सर्स कॉटन किंग तर्फे तुम्हाला दोघांनाही सदिच्छा भेट. पुढच्या भागांमधनं देखील आपण अशाच काही छान जोड्या रील लाईफ मधल्या आणि रिअल लाईफ मधल्या बघणार आहोत, भेटणार आहोत. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. छोटासा प्रश्न अतुल, मध्यंतरी मी एका मुलाखतीमध्ये वाचलं की तुला विचारलं की तुला कोणाचे सिनेमे आवडतात, तर सांगितलंस गोविंदाचे सिनेमे आवडतात. काय सांगतो खरं? गोविंद हा परफॉर्मर आहे आणि अत्यंत उत्कृष्ट परफॉर्मर आहे आणि त्याच्यासारखं ऍक्टिंग करायला जमणं हे सोपं नाहीये. नवरा स्वतःतच रमलाय असं कधी वाटतं? व्यायाम करत असेल तेव्हा की वाचन करत असेल तेव्हा? नेहमीच. फॉरेस्ट ऑफिसरनी 2 तास प्रयत्न करून सुद्धा त्यांना वळू पकडता आला नाही, ही गोष्ट काही लोकांना खुपली, भयंकर लोकांना. नाही, शेवटी पकडला वळू, त्याला इंजेक्शन लागलं शेवटी.